कर्करोग, कॅन्सर, अनियंत्रित पेशी विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीरातील कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो आणि तो इतरही भागांमध्ये पसरू शकतो. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की कर्करोगाचे सुमारे 200हून अधिक प्रकार आहेत. वर्षाला 13 ते 20% लोकांचा मृत्यू हा कर्करोगामुळे होतोय. मात्र असं होऊ नये यासाठी काय करण्याची गरज आहे, या रोगाला कसं रोखता येईल, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कोलन कॅन्सर आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर शिशिर शेट्टी सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर शिशिर शेट्टी सरांना सर्जिकल ऑन्कोलॉजी मध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्यांनी 7500हून अधिक कर्करोग शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. डॉक्टर शेट्टी हे महाराष्ट्रातील विविध प्रमुख रुग्णालयांशी संबंधित आहेत आणि त्यांनी नामांकित रुग्णालयांमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून काम देखील बघितलंय. सरांना कोलोरेक्टल शस्त्रक्रिया, यकृताचे कर्करोग, कमीत कमी हल्ल्याची कर्करोग शस्त्रक्रिया, उच्च जोखमीच्या शस्त्रक्रिया या क्षेत्रात त्यांची विशेष रुची आहे. डॉक्टर शिशिर यांच्याकडे मजबूत शैक्षणिक रेकॉर्ड आहेत आणि त्यासोबतच त्यांनी संशोधन देखील केलं आणि ते प्रकाशित देखील झालेलं आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, कर्करोग सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात कर्करोग पसरतोय आणि आता जसं सुरुवातीला मी सांगितलं की अनेकांचा मृत्यू हा कर्करोगामुळे देखील होतोय. तर सर, मला सुरुवातीला तर जाणून घ्यायचंय की ज्या कर्करोगासंदर्भात आपण बोलतोय म्हणजे कोलन कॅन्सर, हा कॅन्सर म्हणजे नेमकं काय असतं? कॅन्सर कोणत्याही भागात होऊ शकतो. म्हणजे दोन टाईपच्या प्रकारचं कॅन्सर असतं. एक ब्लड आणि लिम्फ नोडचं कॅन्सर आणि दुसरं असतं सॉलिड ट्यूमरचं कॅन्सर. सॉलिड ट्यूमर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेन, लंग, लॅरिंग्स, ओरल कॅव्हिटी, ब्रेस्ट, हे सगळं सॉलिड ट्यूमर्स आहे. म्हणजे कोलॉन, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक, हे सगळं सॉलिड ट्यूमर्स. तर जे ट्यूमर अनकंट्रोल्ड प्रमाणे वाढत चालतं आणि स्प्रेड होतं त्याला आम्ही कॅन्सर सांगतो. नाहीतर नॉर्मल ट्यूमर्स पण असतात, पण जे स्प्रेड होण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असतं त्यांना कॅन्सर सांगतो आपण. निश्चितच. तेव्हा जे स्प्रेड होण्याची शक्यता जास्त असते त्यांना तुम्ही कॅन्सर असं संबोधलं जातं, कोलन कॅन्सर. सर, आपण जर बघितलं तर कुठलाही कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये स्टेजेस असतात आणि सुरुवातीला कॅन्सरचे काही ना काही सिम्पटम्स दिसून येतात. तर कोलन कॅन्सरचे सिम्पटम्स काय काय आहेत? सो जनरली कोलॉन कॅन्सर जेव्हा सुरू होतं तेव्हा कोणाला समजत नाही. अच्छा. तर एक सिम्पलचं असतं की त्यांना ब्लिडिंग होतं. जर लेफ्ट साईडचं कोलॉन असलं तर ब्लिडिंग कॉमन आहे. राईट साईडचं कोलॉन कॅन्सर असतं तर तेव्हा ब्लिडिंग समजत नाही. पण स्टूलमध्ये थोडं ब्लॅक कलरचं स्टूल होण्याची क्षमता आहे. कधी ब्लिडिंग होतो. इंडियामध्ये खूप कॉमनेस्ट रिझन ब्लिडिंगचं हेमोरॉइड किंवा पाईल सांगतात. जर तुम्ही या स्टुडिओमधून बोरिवलीपर्यंत गेला तर तुम्हाला ॲटलिस्ट 40 पाईल्स क्लिनिक भेटणार. पण एक इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे खूप लोक मिसडायग्नोस पण होतात. तर कधीही ब्लिडिंग असलं आणि स्पेशली 40 इयर्सचं वर असलं आणि पाईल्स आहे, एक स्कोपी करून घ्यायचं, कारण तुम्ही कॅन्सर मिस करू शकतात. तर ब्लिडिंग किंवा चेंज ऑफ म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया असं तुम्हाला कंटिन्युअस असतं किंवा पोटात असं फुल वाटतं, डिस्टेन्शन वाटतं, गॅस सारखं जास्त वाटतं, तर तुम्ही डेफिनेटली टेस्ट करावं. जर मेल पेशंट आहे, मेल पर्सन आहे आणि त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झालंय तर खूपच इम्पॉर्टंट आहे, स्पेशली 40 नंतर, की का कारणामुळे हे कमी झालंय. कारण ते कुठून तरी ब्लिडिंग होत असणार. ते बघण्यासाठी आम्ही कोलोनोस्कोपी, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड हे सगळं टेस्ट करतो. पण एक सिम्पल स्टूल टेस्ट त्याच्यामध्ये ब्लड डिटेक्ट होऊ शकतं. दॅट इज द सिम्पलेस्ट आणि चीपेस्ट टेस्ट पॉसिबल. ते आपण पहिलं करावं. अच्छा, म्हणजे टेस्ट करणं हे खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि कोणताही डाएट नाही, म्हणजे कोणताही पोटाचा सिम्पटम असलं की दुखलं, पोट फुगतं किंवा कॉन्स्टिपेशन होतं किंवा डायरिया असं ऑल्टरनेट असलं आणि ते ट्रीट बरं नाही झालंय तर व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्याच्यावर लक्ष घ्या, दुर्लक्ष करू नका. तेव्हा एकूणच जर कुठलं अगदी नॉर्मल सिम्पटम पण दिसलं तर टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, कॅन्सरचे प्रकार जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की 200 पेक्षा जास्त प्रकार आहे आणि ह्यामध्ये वाढ देखील होते. इतकंच नाही तर कॅन्सर होण्याची कारणं पण तेवढीच वेगवेगळी आहेत. कोलन कॅन्सर होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? बघा, आम्ही
एक्सपर्ट्स आहोत. प्रॉब्लेम आपणच क्रिएट करतो आणि नंतर सोल्युशन शोधतो आपण. तर आपण सगळ्यात मोठं प्रॉब्लेम क्रिएट केलं जेव्हा आपण टोबॅको यूज करायला चालू केलं. अर्थात. ते आपण क्रिएट केलं, कोणी जबरदस्ती करत नाही. अल्कोहोल सेम प्रॉब्लेम आपण क्रिएट करतो. तुम्ही जर आता लास्ट 30 इयर्स मध्ये इंडियामध्ये जर कॅन्सर वाढलंय तर ते प्रॉब्लेम स्वतःने आपण क्रिएट केलाय आणि ते डाएट रिलेटेड आहे. आणि डाएट खूपच इम्पॉर्टंट आहे कारण जे इंडियन डाएट होतं ते आता वेस्टर्नाइज होतं. जास्त जंक फूड, जास्त मैदा, साखर हे सगळं आपण जास्त आपल्या डाएट मध्ये आलंय आणि दॅट हॅज लेड टू इन्क्रीज इन कोलॉन कॅन्सर अँड ऑल्सो ब्रेस्ट कॅन्सर. मी खरं तर पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की सर सध्याच्या परिस्थितीमध्ये लाईफस्टाईल बघा आपली किती बदल आहेत त्याच्यामध्ये. आराम जेवढा हवा असतो शरीराला तेवढा आपण आराम देत नाही. जेवणाबाबतीत पण आपण विचार केला तर वेळेवर तर जेवण नसतंच. बरं आपण काय जेवतोय, किती पौष्टिक पदार्थ आपल्या शरीरात जात आहेत आणि त्याचा किती इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतोय त्याचा देखील नेम पत्ता नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ही कॅन्सर होण्यामागची कारणं असू शकतात का? 100%. आपलं तुम्ही लास्ट 40 इयर्स मध्ये जसं प्रोफेशन चेंज झालंय. श्रम करणारा शरीर आता श्रम करत नाही. आता जे पण श्रम करतो ते आपण जबरदस्ती जाऊन जिम मध्ये करतो किंवा वॉक करतो. पण नॉर्मली जे श्रम करणारा शरीर होतं त्याचा जो डाएट होतं ते आता कम्प्लिटली श्रम आपण आता करत नाही आणि डाएट अर्थात ऑटोमॅटिकली ते फॉलो होत नाहीये. तर त्यामुळे कॅन्सरचे इन्सिडेंट्स खूपच जास्त वाढले. आणि आय थिंक कधी कधी वेस्टर्न वर्ल्ड आता इंडियन डाएट अडॉप्ट करतायत. आता तर आपलं इंडियन स्वतःचं डाएट तरी अडॉप्ट करायला पाहिजे, नाहीतर खूपच प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामध्ये. डॉक्टर कॅन्सर जसं तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईलचे बदल आणि खाण्यापिण्यावर कॅन्सरचा इफेक्ट खूप होतो. डॉक्टर अनेकांना पिढी दर पिढी पण कॅन्सर दिसून येऊ शकतो का? म्हणजे एकूणच कसं आहे की एक फॅमिलीमध्ये एक टाईपचं डाएट जर सेम असलं तर सगळ्यांना रिस्क फॅक्टर एकच आहे. अच्छा. ओके. जेनेटिक कॅन्सर वेगळं आहे. अच्छा. एन्व्हायरमेंटल फॅक्टर वेगळं आहे. म्हणजे जर एका फॅमिलीमध्ये सगळं सिगरेट पितात की बेडी पितात की तंबाखू खातात तर त्यांना हेड अँड नेक कॅन्सर होणारच. ओके. तर त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा इम्पॉर्टन्स नाही. पण जेनेटिक्सचा इम्पॉर्टन्स तेव्हा आहे जेव्हा फर्स्ट डिग्री फॅमिली रिलेटिव्ह म्हणजे माझे मम्मी, माझी आई, आजी, माझी बहीण, दीज आर फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये जर कॅन्सर असलं, स्पेशली ब्रेस्ट, कोलॉन, ओव्हरी, थायरॉइड हे असलं तर आपण जेनेटिक्सचा संशय करू शकतो. त्याच्यासाठी स्पेसिफिक जेनेटिक काउन्सिलर असतात, त्यांना भेटायचं आणि त्यानंतर आपण स्पेसिफिक टेस्ट करू शकतो. डॉक्टर अपोलो हॉस्पिटलमध्ये देखील कॅन्सर किंवा कोलन कॅन्सरच मी म्हणेल त्यावर स्क्रीनिंग केली जाते, चेकअप केलं जातं. तर ते कुठल्या एज पासून अवेलेबल आहे आणि ते करणं किती गरजेचं आहे? नॉर्मली 45 नंतर कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम प्रोस्टेट कॅन्सर, कोलॉन कॅन्सर, किडनी कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी करायलाच पाहिजे. कारण आफ्टर दॅट एज susceptibility increases. अच्छा. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही आमच्या सेंटरमध्ये कोलॉन कॅन्सर एक खूप कॉमन कॅन्सर आहे आमच्या सेंटरमध्ये करतो, GI कॅन्सर. तो कोलॉन कॅन्सर कमीत कमी वर्षात 150-200 आम्ही सर्जरीज करतो. तर इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन अँड इन्क्रीजिंग नंबर ऑफ कॅन्सर्स आर हॅपनिंग अनफॉर्च्युनेटली. म्हणजे याचे एकूणच रुग्ण जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. डॉक्टर कुठलाही कॅन्सर असेल किंवा कुठलाही आजार असेल मी असं म्हणेन, सुरुवातीला सिम्पटम्स दिसत नाही. अच्छा, दिसत नाहीत. त्याच्यासाठी आम्ही सांगतो की प्रिव्हेंटिव्ह चेकअप साठी जायला पाहिजे. जेव्हा सिम्पटम नसतात तुम्हाला तेव्हा डिटेक्ट करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे अर्थात त्याच्यावर मग तेवढीच ट्रीटमेंट लवकर घेता येऊ शकते. फॅन्टॅस्टिक. सर तुम्ही लवकर डिटेक्ट केलं तर तुमचं क्युअर रेट जे आहे ते जास्त असणार. अच्छा. क्युअर रेट म्हणजे आम्ही गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला 98%, 100% क्युअर रेट देऊ शकतो जर तुम्ही स्टेज 1 मध्ये आले. स्टेज 1 मध्ये कधी येऊ शकता? जेव्हा कोणाला सिम्पटम नसतं, तेव्हा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह चेकअप करून अर्ली डिटेक्शन केलं तरच
आपण पुढे होणार. इंडियामध्ये सगळेजण स्टेज 3 मध्ये येतात. हा, मी खरं तर पुढे हेच विचारणार होते डॉक्टर. जनरली कॅन्सर मध्ये स्टेज 4 आपण बघतो. हे जे कॅन्सर आहेत ह्यामध्ये कोणकोणत्या स्टेजेस आहेत? सो जनरली 4 स्टेजेस असतात. फर्स्ट अर्लिएस्ट, स्टेज 4 लास्ट. अच्छा. सिंपल सांगतो, जर स्टेज 1 कोलॉन कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर तुम्ही माझ्याकडे आला तर आम्ही सांगतो की 98% 100% सर्व्हायवल देतो. अच्छा. जसं स्टेज 2 होतं 25% कमी पडतं. स्टेज 3 मध्ये अजून, आणि स्टेज 4 मध्ये तर फक्त आम्ही पेन रिलीफ आणि पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट वगैरे देतो. आणि कधी कधी वी ट्राय टू एक्सटेंड पीपल्स लाईफ, बट इट इज नॉट क्युअर. अच्छा. स्टेज 4 मध्ये क्युअर नाही आहे, स्टेज 1 आणि 2 मध्ये क्युअर आहे. तर एव्हरी अटेम्प्ट शुड बी मेड बाय एव्हरीबडी. सगळ्या जणांचा हेच प्रयत्न असायला पाहिजे की अर्ली डिटेक्शन. डॉक्टर, स्टेजेस जसं तुम्ही सांगितलं, मात्र सर शरीरामध्ये कॅन्सर पसरण्याचा जो स्पीड असतो तो सध्याच्या परिस्थितीमध्ये कसा आहे? कारण आपण बघितलं तर स्टेज 1 मध्ये जर रुग्णाला येता आलं नाही तर तो स्टेज 2 पर्यंत येतो. मात्र तो किती टक्के शरीरामध्ये पसरलेला असतो आणि त्याला रोखण्यासाठी मग ट्रीटमेंट काय केल्या जातात? 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर जर ट्युमर असलं त्याच्यामध्ये 10⁻⁷ नंबर ऑफ सेल्स असतात. अच्छा. दॅट इज लाईक ह्यूज नंबर. 1 सेंटीमीटर व्हायला कधी कधी 6 महिने 1 वर्ष लागतं. अच्छा. पण कधी कधी बायोलॉजी जे ट्युमरचं आहे ते प्रेडिक्ट करू नाही शकत. तर ते कधी कधी एकदम 1 महिना 2 महिना 3 महिन्यामध्ये पण फास्ट जाऊ शकतं. कधी कधी 1 वर्ष पण लागू शकतं. आणि पण जेव्हा तुम्हाला समजलं की तुमचं डायग्नोसिस झालं आहे त्यानंतर टाइम वेस्ट नाही करायचं. अच्छा. आणि डॉक्टर, अनेक वेळा असं देखील होतं की कॅन्सरची ट्रीटमेंट होते, कॅन्सर ची फर्स्ट स्टेजमध्ये जसं आपण घेऊया की एखादा रुग्ण आला आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते, आणि तुम्ही सांगितलं जसं की तुम्ही अर्थात त्यांना फर्स्ट स्टेजमध्ये असेल त्यांना गॅरंटीही जास्त प्रमाणात देण्यात येऊ शकते. मात्र डॉक्टर, अनेकांना कॅन्सर पुन्हा पुन्हा देखील उद्भवतो. हा त्यातला एक कॅन्सर आहे का? कसं आहे की चांगलं सर्जरी केलं, अर्ली स्टेज असलं तर ते रिकरन्स होत नाही. पण ॲडव्हान्स स्टेजमध्ये आम्हाला ऑपरेशन सोडून किमोथेरपी, रेडिएशन सगळं ट्रीटमेंट द्यायचं असतं आणि चेकअपला असतात. अच्छा. तर चेकअपला असतात की कधी डिटेक्शन परत झालं तर आम्ही किमोथेरपी परत देऊ शकतो. अच्छा. तर दॅट इज द ओनली इश्यू. कॅन्सरमध्ये लेट स्टेजमध्ये रिकरन्सेस जास्त असतं. दॅट इज वाय वी फॉलो अप द पेशंट्स फॉर 5 years 10 years टाइम. अच्छा. डॉक्टर, आता पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की ट्रीटमेंट काय दिली जाते. या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कॅन्सर संदर्भात आज आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ट्रीटमेंट संदर्भात आपण बोलत होतो, तर मला त्या संदर्भात पुन्हा विचारायचं आहे की ट्रीटमेंट कोणकोणत्या उपलब्ध आहेत? जनरली कोलॉन कॅन्सर जर राईट साइड, मिडल या डिसेंडिंग कोलॉन असलं तर सर्जरी इज द मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे सर्जरी इज द फर्स्ट ऑप्शन. ओके. जर रेक्टल कॅन्सर असलं तर मेनी ऑफ द टाइम्स आम्ही पहिलं रेडिएशन देतो, नंतर सर्जरी करतो. दॅट इज हाऊ इट इज डन नाउअडेज, रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी. अच्छा. आणि ऑपरेशन झाल्यानंतर जर आपल्याला समजलं की स्टेज 1 मध्ये आहे किंवा अर्ली स्टेज 2 मध्ये आहे तर आम्ही किमोथेरपी वगैरे काही देत नाही. पण जर थोडं वाढलंय, नोड्स पॉझिटिव्ह आलंय की ट्युमर थोडं ॲडव्हान्स दिसतंय तर आम्ही तेव्हा किमोथेरपी प्लॅन करतो. मोस्टली ट्रेडिशनली पहिलं आम्ही ओपन सर्जरी करत होतो. अच्छा. आता ओपन सर्जरीमधून आम्ही ग्रॅज्युएट झालो की लॅप्रोस्कोपिक सर्जरी करायचं, म्हणजे की होल सर्जरी करायचं. आणि लास्ट फ्यू इयर्स वी हॅव बीन डुईंग रोबोटिक सर्जरी. अच्छा. तर मेन स्टे नाव आजकाल रोबोटिक सर्जरीचा रिझल्ट खूप चांगला आहे, म्हणून आम्ही प्रेफरेबली वी ट्राय टू डू ॲज मेनी रोबोटिक एज पॉसिबल. तर रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक इज द मेन स्टे. अच्छा. व्हेरी रेअरली असं होतो आजकाल की आम्ही ओपन सर्जरी करतो, पण कधी कधी करायला लागतं. तर दीज आर स्टँडर्ड ट्रीटमेंट्स. अच्छा. सो रोबोटिक ट्रीटमेंट तुम्ही जसं सांगितलं की आज सध्या केल्या जातात. मात्र डॉक्टर, रोबोटिक ट्रीटमेंट जेव्हा समोर आली तेव्हा सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतो की रोबोट येऊन ट्रीटमेंट करतो की एक्झॅक्टली ट्रीटमेंट कशी केली जाते. तर मला त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे की रोबोटिक ट्रीटमेंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकी ट्रीटमेंटची पद्धत काय आहे?
कसं आहे की लोकांना वाटतं की आजकाल डॉक्टरांचं काम कमी झालंय तर त्यांना वाटतं की रोबोटमध्ये फीड केलं आणि रोबोट ऑटोमॅटिकली करतं पण तसं नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्हाला समजणार की रोबोट म्हणजे आम्ही रोबोटच्या कन्सोलमध्ये बसतो आणि ते रोबोटचं जे इन्स्ट्रुमेंट्स आहे जसं मी एक कन्सोलमध्ये व्हिडिओ गेम सारखं एक कन्सोल असतं आणि तिकडून मी ऑपरेट करतो. अच्छा. आणि शरीरामध्ये हे तुम्ही जे बघतायत ते सगळं आर्म्स हे लॅप्रोस्कोप ते जातं आतमध्ये अच्छा. आणि छोटं छोटं होल मध्ये जातं आणि कॅमेरा इन्स्ट्रुमेंट सगळं असतं आणि ते इन्स्ट्रुमेंट्स मी एक कन्सोल मधून बसून ऑपरेट करतो. अच्छा. ओके. आणि ते रोबोटचं जे आर्म जे आहे ते सगळं 360 डिग्रीज असं फिरतं. अच्छा. तर माझा हाताचा जे मुवमेंट आहे ते मी 3 डायमेन्शनली कम्प्युटरवर बघू शकतो, माझा कन्सोलवर बघू शकतो. हे फाईन हँड मुवमेंट्स सगळं मी करतो पण ते मशीन मधून ते काम करतं. अच्छा, म्हणजे एकूणच जरी रोबोटिक ट्रीटमेंट असली तरी काम त्याला तर मीच करते. ऑपरेट करण्याचं काम हे तुमचंच तर आहे. ऍक्च्युअल टर्म असतं रोबोट असिस्टेड सर्जरी. ओके. हा. यू अंडरस्टँड. जर लॅप्रोस्कोपी करतो तर लॅप्रोस्कोपी म्हणजे काय, लॅप्रोस्कोप करत नाही, आम्ही लॅप्रोस्कोप यूज करतो आणि आम्ही रोबोट यूज करतो. तर रोबोटचं पाठीमागे म्हणजे मशीनच्या पाठीमागे डॉक्टरच आहेत. ते चेंज नाही झालं अजूनपर्यंत. माहित नाही फ्युचरमध्ये ते पण होऊ शकतं की डॉक्टरला रिप्लेस केलं आणि तुम्ही येऊन बसून ऑपरेशन करू शकता. पण सध्या जे आहे आमच्याकडे लेटेस्ट सिस्टम्स डाविन्सीचा XI SI हे सगळं मॉडेल्स आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटर रोबोटचं जे आर्म्स आहे ते पोटामध्ये जातं आणि आम्ही कन्सोलमध्ये बसून त्याचं ऑपरेशन करतो. ॲडव्हान्टेज काय असतं की छोट्या छोट्या जागेवर आमचा कॅमेरा तिकडे जाऊन बघू शकतात जे विजन कधी कधी पॉसिबल नाही आहे. तर 3 डायमेन्शनल व्ह्यू, छोटा आर्म मूवमेंट, तर रिफाईंड मूवमेंट्स जास्त असतं आमचं रोबोटमध्ये. तर दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. मला वाटतं ह्याच्यामुळे याचा फायदा आणखीन एक होत असेल की जेव्हा अर्ली रिकव्हरी. अर्ली Recovery is रिकव्हरी. early. आणि दुसरा मुद्दा म्हणजे वारंवार जो कॅन्सर उद्भवतो तर त्याच्यामध्ये जर काही पेशी राहून जात असतील तर ह्या अगदी बारीक बारीक गोष्टी देखील ह्याच्यामुळे इम्प्रूव्ह होत असतील. कोणताही ऑपरेशन असू दे, ओपन असू दे किंवा लॅप्रोस्कोपी, आम्ही कम्प्लीट ट्युमर काढतो. अच्छा. पण एक ॲडव्हान्टेज असतं की प्रिसिजन खूप जास्त असतं कारण आमचं विजन चांगलं आहे आणि रीच जास्त असतं. माझं मी बाहेर बसून असं उभं राहून जे ऑपरेशन करतो त्याच्यापेक्षा जर माझं विजन वाढतं, माझं सेफ्टी वाढतं, माझं प्रिसिजन जर वाढलं तर रिझल्ट पण चांगले असतात. अर्थात. पण ट्रेनिंग पाहिजे. असं नाही की कोणी पण रोबोट यूज करतो. आम्ही इतकं कॉम्प्लिकेटेड केसेस करतो कधी कधी की नाव आय थिंक वी हॅव गॉट यूज टू इट. बट व्हेरी फ्यू पीपल आहेत जे करतात अँड इट्स नॉट इझी. बट टेक्नॉलॉजी जे आहे इट इज इम्पॉर्टंट दॅट आम्ही टेक्नॉलॉजीला यूज करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी आपल्याला यूज नाही करायची. राईट. सो द राईट टेक्नॉलॉजी फॉर द राईट पेशंट sometimes is what is important for better outcomes. Patients are better outcomes. आउटकम असणं गरजेचं आहे. डॉक्टर, अर्थात ट्रीटमेंट, सिम्पटम्स आणि कारणे काय काय आहेत, ट्रीटमेंट एकूणच कशी केली जाते, अगदी सविस्तर हा व्हिडिओ आपण समोर बघतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आता थोडंसं बाजूला सारून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कॅन्सर होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? सिंपल आहे. तर आयडियल बॉडी वेट, एक्सरसाइज, स्लीप, गुड डाएट, तर बॅलन्स जे सात्विक जीवन सांगतो. तर असं नाही की तुम्ही 24/7 सात्विक जीवन राहा, पण ट्राय टू डू दॅट. स्लीप वेल. जे पण खाणं तुम्ही खातात त्यानंतर तुम्हाला आलसपणा यायला नको. जास्त खाऊ नका, थोडा हंगर राहू द्या. ओके. आयडियल वेट राहा, एक्सरसाइज करा, पण जिम जाऊन जिमचं पावडर यूज करू नका. डोंट गो ओव्हरबोर्ड ऑन डाएट की खाली प्रोटीन खायचं आणि नाही. बॅलन्स डाएट पाहिजे, फ्रुट्स पाहिजे, व्हेजिटेबल पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, कार्बोहायड्रेट, फॅट, हे एक बॅलन्स डाएट पाहिजे. डोंट गो ऑन फॅड. जर तुम्हाला समजलं की बारीक झालं तर बरं आहे असं काहीच नाहीये. नॉर्मल राहा. तेच सांगतो मी सगळ्यांना की नॉर्मल राहा. अर्थात नॉर्मल राहणं आणि नॉर्मल राहणं, नॉर्मल जेवण करणं, झोपा टाइमवर. खरे. आणि मला वाटतं हे फक्त कॅन्सरलाच नाही तर अनेक एव्हरीथिंग. मी एक सांगतो की इंडियामध्ये जे पॉप्युलेशन आहे 60% ऑफ द पॉप्युलेशन त्यांना 10 वर्षानंतर
NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझीज लाईक डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर, किडनी रिलेटेड इश्यूज अच्छा. हे वाढत चालणार आहे आणि आपल्या देशामध्ये इतकं फॅसिलिटी पण नसणार की आपण ह्याला टॅकल करू शकतो. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल टू मेंटेन आवर हेल्थ इफ यू वॉन्ट टू मेंटेन युअर वेल्थ इन द रॉंग वे. बिकॉज आपण सध्या वेल्थ वाढवण्यासाठी काम करतोय करतोय आणि आणि नंतर ते हेल्थ सगळं बिघडल्यानंतर तीच वेल्थ कामाला आणि लावावी फायदा लागेल. पण नाही ना. यू विल नॉट बी एबल टू एन्जॉय इट ऑल्सो. Yes. सो एन्जॉय युअर गुड लाईफ खरंय सर. इन अ लिमिटेड वे. एक बॅलन्स्ड, तुम्ही कोणत्याही रूम मध्ये जाता, कोणत्याही स्पॉट मध्ये वाढ जातं, तुम्हाला कशाला आवडतं कोणताही जागा, कारण एक कलर, नेचर, वॉटर हे एलिमेंट्स असतात. जीवनामध्ये एक बॅलन्स पाहिजे आणि जेव्हापर्यंत ते बॅलन्स नसतं तेव्हापर्यंत काही करून काही करू. फायदा नाही. खरंय डॉक्टर, खरं तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन फक्त कॅन्सरच नाही तर इतर आजार देखील तेवढेच रोखता येऊ शकतात. डॉक्टर, तुम्ही इथं आलात आणि अतिशय महत्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस. तेव्हा खरं तर स्वतःची काळजी घ्या हेच खरं तर एकूणच आजच्या या कार्यक्रमातून अधोरेखित होतंय. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24